नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जे दिव्यांग आहेत, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, अनाथ आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आहे। एक आपलं उत्तम आयुष्य घडवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि ती सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि त्याकरिता हा मी एक व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ असतील, जाहिराती असतील, हे आपल्याला प्रथमतः आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी संधी आहे दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी जी स्पर्धा परीक्षा करण्याची ही एक मोठी संधी आहे आणि याकरिता एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण हे आपल्याकरिता मोफत दिलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता हा मी एक व्हिडिओ बनवतो आहे। ते व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जो आहे हा पूर्णतः बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग जे आहेत, अनाथ आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, या सर्व गटातील जे काही विद्यार्थी आहेत आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छित आहात, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता दीपस्तंभ जे फाउंडेशन आहे जळगावचं, त्यांच्या मार्फत एक मनोबल प्रकल्प राबवला जातो। त्यामार्फत या सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि निवासी प्रशिक्षण दिले जाते। मग कोणकोणत्या परीक्षेचं प्रशिक्षण दिले जाते तर RRB आहे, नंतर SSC आहे, UPSC आहे, MPSC आहे, बँकिंग आहे, रेल्वे आहे आणि सरळ सेवा आहे। या सर्व परीक्षांची जे काही प्रशिक्षण आहे या ठिकाणी दिलं जातं। मग हे दोन ठिकाणी यांचे सेशन आहेत आणि दोन ठिकाणी यांच्या ठिकाण आहेत ज्यामध्ये क्लास घेतला जातं आणि शिकवणी वर्ग दिला जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, एक जळगाव आहे आणि एक पुणे आहे। तर या स्पर्धा परीक्षा जे काही प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्राची काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत। ते वैशिष्ट्य याप्रमाणे असणार आहे। अभ्यासक्रमाची जी भाषा आहे ती भाषा इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत असणार आहे। नंतर अभ्यासक्रमाची जी पद्धत आहे हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि मोबाईलचे जे काही तांत्रिक प्रशिक्षण आहे ते दिले जाईल, म्हणजे जे आंधळे विद्यार्थी आहेत, दिव्यांग आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरिता लॅपटॉप आणि मोबाईलचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल। नंतर प्रशिक्षित आणि अनुभवी जे शिक्षक आहेत हे आपल्यासाठी काउन्सिलर म्हणून काम करणार आहेत। नंतर भोजन, निवास आणि प्रशिक्षणाची मोफत सुविधा आहे, कोणतेही एकही रुपये आपल्याला लागणार नाही आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि प्रशिक्षणसुद्धा मोफत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे वैशिष्ट्य अभ्यासक्रमाचे आहे। अभ्यासक्रमासाठी जी काही पात्रता आहे, म्हणजे इथे जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असल्यास तर पात्रता काय असणार आहे तर पात्रता किमान 12वी किंवा पदवी पास असणं गरजेचं आहे, म्हणजे 12वी आणि पदवी पास असणं गरजेचं आहे। नंतर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आवश्यक आहे। उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी म्हणजे 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज असणं गरजेचं आहे, पदवीमध्ये पण चांगले पर्सेंटेज असणं गरजेचं आहे। नंतर किमान 40% दिव्यांग असलेले विद्यार्थी, जे काही आपले दिव्यांग बांधव आहेत यांचं जे काही दिव्यांग सर्टिफिकेट असते, प्रमाणपत्र असते, ते 40% असणं गरजेचं आहे। नंतर अनाथ आहे तर अनाथ विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिलं जाईल, अनाथ पण असणं गरजेचं आहे। ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनासुद्धा प्रथमतः त्याला संधी दिली जाईल। आणि नंतर जे काही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, या आर्थिकदृष्ट्या मागासमध्ये सर्व जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल आणि प्रवेश फॉर्म भरता येईल। SC असो, ST असो, विजे, NTD, नंतर SBC, ESBC, नंतर SW, नंतर OBC आणि ओपन विद्यार्थ्यांनासुद्धा इथं फॉर्म भरता येईल विद्यार्थी मित्रांनो। तर हे आवश्यक पात्रता असणं गरजेचं आहे। मग यामध्ये उच्च शिक्षण जर विद्यार्थ्यांना जर घ्यायचं असलं दिव्यांग विद्यार्थ्यांना, तर त्यांच्यासाठी पदवीचं जर शिक्षण आहे, इंजिनिअरिंग आहे, BCA आहे, BBA आहे, LLB आहे, BA आहे, BCom आहे आणि BSc आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण आणि PhD साठी सुद्धा या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केला जाईल आणि त्या उत्तम संधी या ठिकाणी आहे। नंतर प्रवेश परीक्षेची जी तयारी आहे, जर एखाद्या प्रवेश परीक्षेच्या ज्या तयारी आहे, जसं एंट्रन्स टेस्ट आहे, तर एंट्रन्स टेस्ट जर आपल्याला विद्यार्थ्यांना जर करायची, त्याची प्रॅक्टिस जर करायची असेल किंवा त्याची तयारी जर करायची असेल तर MBAची जी काही CET असते, इंजिनिअरिंगची जी CET असते, MSW झालं, LLB झालं, पत्रकारिता झालं, IIM आणि IIT ठिकाणी असो किंवा TIS यासारख्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे असल्यास आणि याच्या ज्या काही एंट्रन्स टेस्ट होतात याचीसुद्धा या ठिकाणी तयारी करून घेतली जाईल विद्यार्थी मित्रांनो। नंतर जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत, म्हणजे दृष्टिहीन विद्यार्थी आहेत, या दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरिता
फक्त बेसिक संगणक प्रशिक्षण आणि ॲडव्हान्स तांत्रिक प्रशिक्षण आणि रिसर्च आणि लर्निंग लॅब ह्याची सुविधासुद्धा या ठिकाणी दिली आहे, फक्त दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी। नंतर या ठिकाणी जळगावच्या ठिकाणी जी काय असणार आहे तर ते विद्यार्थ्याची कॅपॅसिटी असणार आहे 380 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल आणि राष्ट्रीय स्तरावर दिव्यांग आणि अनाथ आणि ट्रान्सजेंडर आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांकरिता निवासी व सुलभ आणि सर्वसमावेश प्रशिक्षण केंद्र हे एकच प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणची जी काही कॅपॅसिटी आहे 380 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि पुणेच्या ठिकाण जे आहे त्या पुणेच्या ठिकाणी 120 विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे। त्या ठिकाणी दिव्यांग अनाथ ट्रान्सजेंडर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रवेश मिळणार आहे। मग ही जी प्रवेश प्रक्रिया आहे, प्रवेश आपल्याला कसा मिळेल, कधीपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, पेपर कधी आहे, पेपर हे ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे, फीज किती आहे, या संदर्भात माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्ज करण्यासाठी मी गुगल जो फॉर्म आहे ते गुगल फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे, त्यावरून आपण फॉर्म भरू शकता। नंतर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, ती शेवटची तारीख 2 जून 2024 आहे। 2 जून 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। नंतर परीक्षेची जी तारीख असणार आहे, ही परीक्षेची तारीख ही 9 जून 2024ला असणार आहे। म्हणजे शेवटची तारीख अर्ज करण्याची 2 जून आणि परीक्षेची तारीख 9 जून 2024ला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जी काही फीज आहे ही नाममात्र फक्त 50 रुपये शुल्क आहे या परीक्षेचं, फक्त 50 रुपये। आणि फीज भरण्यासाठी एक QR कोडचं हे आहे, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे लिंकच टाकतो आहे, त्यावरती तुम्ही QR कोडला तुम्ही पेमेंट करू शकता किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड पण मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे। याची निवड जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो, ही निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांचे निवड परीक्षेची जी काही परीक्षा असणार आहे त्याचे गुण, त्यानंतर मुलाखत आणि शैक्षणिक गुणवत्ता या आधारे विद्यार्थ्यांना निवडल्या जाईल। या पद्धतीनं ही निवड परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे जे काही मनोबल जे प्रोजेक्ट राबवलं जातं त्याच्यामार्फत या मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या दिव्यांग अनाथ ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांकरिता स्वतःचं उत्तम आयुष्य घडवण्यासाठी मोफत सुविधाचे आणि प्रशिक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तर हा फॉर्म नक्कीच भरा। 2 जून ही शेवटची तारीख असणार आहे। अधिक माहितीसाठी मला फोन पण करू शकता तुम्ही आणि या संदर्भात जर माहिती पाहिजे असल्यास तर आपण कमेंट बॉक्समध्ये पुन्हा आपण प्रश्न विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ आपल्या सर्व दिव्यांग आणि इतर जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा लाभ घेता येईल आणि आर्थिकदृष्ट्या मागास असतील त्यांनासुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या जगात येऊन एक अधिकारी घडवता येईल। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण मला कळवा आणि हा माझा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।